नमस्कार. जय भीम. मी प्रशिक गायकवाड. आज मी जे काही बोलणार आहे ते आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणावरून बोलणार आहे. आपल्या महाराष्ट्रात आज असं राजकारण होतं आहे की ते आपल्याला बघून स्वतःला लाज वाटते की आपण महाराष्ट्रात राहतो तर कुठे अदर कंट्रीमध्ये राहतो. कारण जे राजकारणी लोक आहेत ते स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी स्वतःच्याच घरातल्या माणसांना जागा देत आहेत. तर आपल्यासारख्या गोरगरिबांना ते काय मदत करणार? हे लोक फक्त आपले खिसे आणि आपला बँक बॅलन्स वाढवत आहेत आणि आपल्या घरातल्या त्या संरक्षणासाठी सगळं करून ठेवत आहेत. आपण यांच्यासाठी शून्य आहे. हे फक्त इलेक्शन असतील तेव्हा हे आपल्या दारात उभे येतात आणि बोलतात की मला वोटिंग करा, आम्ही हे करू. आता माझं एकच बोलणं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना की ह्यापुढे कोणीही कुठल्याही पक्षातला तुमच्या दारात आला की बाबा आम्हाला वोटिंग करा, आम्ही हे करू, तर तुम्ही फक्त एकच बोलायचं आहे, आम्ही तुम्हाला वोट का करू, तुम्ही आमच्यासाठी काय करणार? जर ते बोलतील तुम्हाला की आम्ही हे करू ते करू, त्यांना एकच बोलायचं आहे, तुम्ही जे काही पुढे करणार आहे ते आता करा, आमचा 100% वोट तुम्हालाच. बघा तुम्हाला काय ते रिॲक्शन देतात. कारण की त्यांच्या मनात काही नसतं. ते फक्त त्यांचा फायदा बघण्यासाठी येतात. त्यांचं वोटिंग झाली, इलेक्शन झालं की ते परत 5 वर्ष गायब होतात, तोंड दाखवत नाही. तर माझं एकच आहे जनतेला महाराष्ट्रातल्या की आपल्या गोरगरिबामधून एखादा व्यक्ती असा बघा, तो अपक्ष म्हणून उभा करा आणि त्याला निवडून आणा. पण त्याला निवडून आणण्याच्या पहिले त्याच्यावर एक आठ टाका की बाबा तुझ्यावर आम्ही विश्वास दाखवतो आहे, तो विश्वास तोडू नको. आणि जर निवडून आलास तर कुठल्या पक्षात जाऊ नको, तू अपक्ष म्हणूनच लढ आणि देशाची सेवा कर, आम्ही तुलाच नेहमी वोट करू. जर तो हा बोलला एकदा तर आपल्याला निवडून आणायचंच आहे, आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. जर त्यांनी आपल्या स्वतःसाठी न करता आपल्या जनतेसाठी केलं तर नेहमी आपण त्याला निवडून आणू. असेच महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना वोट करू नका आणि आपापल्या जिल्ह्यातून अपक्ष म्हणून आपल्या गोरगरिबातून एखादा व्यक्ती उभा करा. कारण की आपल्याच हातात आहे आपल्या स्वतःचं भविष्य घडवणं. एवढंच बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र.